नमस्कार. मी अ, प्रभाग एक हवालदार माळा लंकेश्वर सोसायटीच्या समोर आलेला आहे. इथं आदिवासी समाजासाठी जे हॉस्टेल बांधलेलं आलेलं आहे, वसतिगृह. तर आम्ही जिथले जे समाजसेवक आहेत, सामाजिक कार्यकर्ते, त्यांच्याशी आम्ही थोडं संपर्क साधू आणि इथली परिस्थिती काय निर्माण आहे त्यांना विचारपूस करूया आपण. दादा नमस्ते. नमस्कार. नमस्कार. आम्ही या भागामध्ये आलेलो आहे प्रभाग एक मध्ये. आता तुम्ही इथले रहिवासी आहात, तर आमचं म्हणणं आहे की आता आदिवासी समाजासाठी वसतिगृह बांधलेलं आहे, तर किती वर्षापासून हे काम चालू आहे आणि का थांबलेलं आहे याची मला थोडी माहिती भेटेल का? आता हे जे सभागृह आहे, सभागृह नसून हे एक वसतिगृह आहे आमच्या समाजासाठी बनवलेलं. आणि पुणे शहरामध्ये एक बाणेर भागामध्ये आणि दुसरं म्हणजे प्रभाग क्रमांक 1 मध्ये विश्रांतवाडी परिसरात हे वसतिगृह बनवलेलं आहे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी. याचं काम मागील 7 ते 8 वर्षापासून चालू आहे. प्रथम आमचे नगरसेवक त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या निधीतून, त्यांच्या प्रयत्नातून हे काम झालं. त्याला मान्यता वगैरे आली, काही निधी आला. आता निधी होऊन देखील भवन विभागामार्फत पुढील कामाची त्यांनी प्रक्रिया चालू केली होती. पण आता वाईट दुर्दशा अशी आहे की ही जी जागा आहे ही एक नशेखोरांसाठी, दारुडेखोरांसाठी, दारू पिण्यासाठी लोक, या तुम्हाला दाखवतो मी. दारुड्या लोकांचं एवढं मोठं साम्राज्य इथं झालेलं आहे की रोज रात्री इथं येऊन दारू पिणे, इथंच काही प्रेमी युगलक येऊन इथं त्यांचं गैरवर्तन करतात. इथं त्यांनी त्यांचे गांजा वगैरे पिण्यासाठी असे छोटे छोटे चुली करून त्याच्यावरती गांजा मळून हा प्रकार चालू आहे. हे दारूच्या बाटल्या, या सर्व प्रकार जो आहे हे पहा, ही दुर्दैनी दुर्दशा आहे. बिअरच्या बाटल्या पडलेल्या, हे असे दरवाजे उघडे, त्याला सुरक्षा म्हणून काही नाही, लॉक नाही, काय नाही दरवाजांना. आतमध्ये महानगरपालिकेचे कपाट वगैरे आहेत. म्हणजे इथं सुरक्षा काहीच नाही. हे फक्त ही इमारत बनली याच्यासाठी महानगरपालिकेमार्फत कोटी रुपये आले. कोटी रुपये फक्त हे दारुडे लोकांसाठी अड्डा बनवून दिलेला आहे. इथं शेजारीच विश्रांतवाडीतली सगळ्यात मोठी खाण आहे, त्याच्यातून येणारे काही जनावर वगैरे सर्व ह्या इमारतीत येतात. इथं त्यांचं वावर आहे जनावरांचा, त्यामार्फत नशेखोरांनी सगळ्यात मोठं इथं त्यांचं साम्राज्य तयार केलेलं आहे. हे असे अभद्र शब्द लिहून असं एवढ्या मोठ्या शासकीय इमारतीची वाईट दुर्दशा केलेली आहे. माझं एकच शासनाला म्हणणं आहे की ही इमारत जेव्हापासून चालू झाली तोपर्यंत, चालू झाल्यापासून इथं कुणी लक्ष दिलं नाही. कुणी स्थानिक प्रतिनिधी, लोकसेवक यांच्याकडनं दुर्लक्ष झालं, प्रशासनाकडनं दुर्लक्ष झालं. ही इमारत लवकर चालू करून पुढील चालू वर्ष, शैक्षणिक चालू वर्षात विद्यार्थ्यांना सुपूर्द करून तिथं त्याचं सुखसुविधा चालू कराव्यात. पण एवढी मोठी इमारत इथं स्थलांतर म्हणजे इथं बनवण्यात आलेली आहे, तरी या भागामध्ये सुरक्षा रक्षक का ठेवले नाहीत? तर आता आम्ही भवन विभागाच्या कर्मचाऱ्यांना फोन करून आता चौकशी केली, तर त्यांच्याकडनं सांगण्यात येतं की आम्ही पाठवलेले पत्र, आम्हाला मनुष्यबळ अपुरा आहे, आम्ही याच्याकडं करू देऊ, अशी चालढकलची उत्तर आम्हाला म्हणजे ठेकेदार त्यांची संपर्क साधला का तुम्ही? नाही, आम्ही ठेकेदारांशी संपर्क साधू शकत नाही, कारण की ही जी इमारत आहे ही महानगरपालिकेची आहे. म्हणजे अधिकारी कोणी त्यांच्याशी आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला. तिथले जे कार्यकारी अभियंता आहेत भवन विभागाचे, त्यांच्याशी संपर्क साधून ही सगळी व्यथा त्यांना आम्ही निदर्शन आणून देतोय. मग अधिकाऱ्यांचं काय म्हणणं काय तुमचं? अधिकारी फक्त आम्ही करतोय, काम करतोय, काम करतोय, काम करतोय, पण काम कधी करतोय? तुमचं असं म्हणजे तुमची व्यथा अशी मांडताय तुम्ही की गेले 5-6 वर्ष झालं हे आता काही कामच होत नाहीये. हे जे लोक आहेत, जे व्यसन करणारी जी मुलं मुली जे कोणी आहेत त्यांनी हात बनवला, असे अभद्र शब्द याच्यावर लिहून एवढ्या मोठ्या शैक्षणिक शिक्षण करणाऱ्या मुलांसाठी इमारत बनवली, तिथे या अभद्र प्रकारचे गोष्टी इथं चालू आहेत. या इमारतीवरती काहीच प्रशासनाचं लक्ष नाही. म्हणजे प्रशासनाचं असं म्हणणं आहे की ते ना, जर सुरक्षा रक्षक कोण असं म्हणजे शासनाच्या व्यक्ती जे इथं आले, पाहू शकता. एक मिनिट, हे पहा, हे असे अभद्र शब्द लिहून पूर्ण विटंबना लावलेली आहे इमारतीची. बरोबर आहे सर तुमचं, तुम्ही म्हणते ते बरोबर आहे. पण आमचं एवढीच विनंती, शासनाने दुर्लक्ष न करता असे विचित्र विचित्र शब्द लिहून पूर्ण इमारतीची पूर्ण अवहेलना चालू आहे. तर आमचं एवढंच म्हणणं आहे, याची दुर्दशा झाली नाही पाहिजे आणि अधिकारी जे इथं नेमलेले असेल त्यांनी तात्काळ इथं याच्यापेक्षा गंभीर प्रकारे तुमच्या निदर्शन आणून देतो. तुमच्या साहेबांना सांगा थोडंसं आमच्याकडे कॅमेरा सरीकडे गंभीर प्रकार तुमच्या निदर्शन आणून देतो.
हे पहा, हा एमएससीबीचा आणि पुणे महानगरपालिकेच्या विद्युत विभागाचा किती गाईचा प्रकार आहे की ज्यामध्ये विद्युत प्रवाह हा पूर्णतः त्यांनी उघड्यावर ठेवलेला आहे. त्याला कुठल्याही प्रकारची सेफ्टी नाही, कुठल्याही प्रकारचं सेफ्टी प्रिकॉशन नाही येत नाही. म्हणजे ही किती दयनीय परिस्थिती या ठिकाणी. तर इथं जे अधिकारी आहेत त्यांच्याशी आम्ही संपर्क साधून त्यांच्या निदर्शनात आणून ही राहिलेले आमच्या आपल्या मार्फत आहे ना, आम्हाला एक विनंती राहील अशीच की बाबा आपण जे सोशल मीडियाच्या मार्फत आम्हाला न्याय मिळवून द्यावा कुठेतरी, आम्ही ही न्याय मिळवून आमच्या विद्यार्थ्यांना तत्काळ ही स्वच्छता करून ही इमारत त्यांच्या सेवेसाठी द्यावी, हीच विनंती आहे आमची प्रशासनाकडे. मी प्रशासनाला विनंती करत आहे की प्रदीप रावते फाउंडेशनच्या मार्फतमध्ये आम्ही जी सेवा करतो लोकांची, जे आम्हाला लोक तात्काळ म्हणजे कळवतात हे अशा अशा घटना झालेले अशा अशा गोष्टी घडतात, आम्हाला तात्काळ संपर्क साधून आम्हाला वेळोवेळी नाही म्हणजे वेळोवेळी ज्या ज्या ठिकाणी आम्हाला कॉल येतो आम्ही तिथं संपर्क साधून तिथं आम्ही विजिट देतो. आज या दादाची जी व्यथा आहे, जे खरंच आतून जी व्यथा जी मांडली ना त्यांनी दादांनी ती खरंच मांडली. जे आदिवासी समाज आहेत जे काही वर्षापासून ते मागास जे जे एवढ्या जंगली भागातून जे आलेले आहे डोंगर भागातून की त्यांच्या व्यथा मांडण्यासारखं एवढं बोलणं जेवढं कमी आहे. तर माझं एवढंच विनंती आहे जे आदिवासी समाज आहे त्यांच्यासाठी लवकर लवकर बांधण्यात यावे. जे विद्यार्थी आहेत त्यांचं इथं पालन पोषण जे होणार आहे ते करण्यात यावे. धन्यवाद. मी आणखी याच्यापेक्षा मोठी गोष्ट दाखवतो की महानगरपालिकेचं किती छान आणि उत्कृष्ट प्रकारे काम असतं. ह्या टाक्या आहे आणि याच्या लगत एक मोठी भली मोठी सोसायटी, उच्चभूत सोसायटी आहे. यामध्ये मुलांचा लहान मुलं खेळतात वगैरे, 30 मुलं खेळत खेळत या ठिकाणी येतात. आणि ही एवढी मोठी काही हजार लिटरची टाकी, त्याच्यात पाणी साचलेलं आहे, त्याच्यात दुर्गंधी आहे. ही टाकी अशी उघड्यावर ठेवलेली आहे. त्यानंतर इकडे ही अशी कचरा वगैरे हा सर्व असा पडलेला आहे. यामध्ये 100% काही ना काही गोष्ट घडणारच आहे. तरी महानगरपालिकेला माझी विनंती आहे लवकरात लवकर हे दुरुस्त करावं आणि होणारी घटना टाळावी. नमस्कार.